नमो भगवते वासुदेवाय. अथ पंचदशोध्याय. भरताच्या वंशाचे वर्णन. श्री शुकाचार्य म्हणतात, भरताचा पुत्र सुमती होता. हे पूर्वी सांगितलेच आहे. त्याने वृषभदेवाच्या मार्गाचे अनुकरण केले, म्हणून कलियुगात पुष्कळचे नास्तिक मतवादी अनार्य आपल्या मनाने वेदमताविरुद्ध कल्पना करून त्याला देवता मानतील. त्याची पत्नी वृद्धसेना तिच्यापासून देवताजित नावाचा पुत्र झाला. देवताजिताला असुरीपासून देवद्युम्न, देवद्युम्नाला ये धेनुमतीपासून परमेष्ठी आणि त्याला सुवर्णचलेपासून प्रतिह नावाचा पुत्र झाला. त्याने इतरांना आत्मविद्येचा उपदेश करून स्वतः शुद्धचित होऊन परमपुरुष श्री नारायणांना साक्षात्कार करून घेतला होता. प्रतिहाला सुवर्चलेपासून प्रतिहर्ता, प्रस्तोता आणि उद्वाता या नावाचे 3 पुत्र झाले. ते यज्ञादी कर्मांमध्ये अत्यंत निष्णात होते. यांच्यापैकी प्रतिहर्त्याला स्तुतीपासून अज आणि भूमा नावाचे 2 पुत्र झाले. भूमाला ऋषिकुल्लेपासून आदित्य, उद्गीला देवकुल्लेपासून प्रस्ताव आणि प्रस्तावाला नियस्तेपासून विभू नावाचा मुलगा झाला. विभूला रतीपासून पृथुसेन, पृथुसेनला आकुतीपासून नक्त आणि नक्ताला दूतीपासून उदारकीर्ती, राजश्री प्रवर गय नावाचा मुलगा झाला. याला जगाच्या रक्षणासाठी सत्वगुणांचा स्वीकार करणाऱ्या साक्षात भगवान विष्णूंचा अंश मानले जात होते. संयमादी अनेक गुणांमुळे याची महापुरुषात गणना केली जाते. त्याने प्रजेचे पालन पोषण, मनोरंजन, लालन आणि शासन इत्यादी करून, तसेच निरनिराळ्या यज्ञांचे अनुष्ठान करून निष्काम भावाने केवळ भगवत प्राप्तीसाठी आपल्या धर्माचे आचरण केले. त्यामुळे त्याची सर्व कर्मे सर्वश्रेष्ठ परमात्मा श्रीहरींना समर्पित होऊन ती परमार्थ रूप होऊन गेली होती. यामुळे तसेच ब्रह्मवेत्या महापुरुषांच्या चरणसेवेने त्याला भक्तियोगाची प्राप्ती झाली. नंतर सदैव भगवत चिंतन करून त्याने आपले चित्त शुद्ध केले आणि देहादी अनात्म वस्तूंविषयी मी माझेपणा नाहीसा करून तो आपल्या आत्म्याला ब्रह्मरूपाने अनुभवू लागला. एवढे असूनही तो निर्भिमानपणे पृथ्वीचे पालन करीत राहिला. हे परीक्षिता, प्राचीन इतिहास जाणणाऱ्या महात्म्यांनी राजश्री गयाच्या संबंधी अशी यशोगाथा गायली आहे. महाराज गय यांची बरोबरी आपल्या कर्मांनी कोणता राजा करू शकेल? तो भगवंतांचा अंशावतारच होता. त्याच्याखेरीज दुसरा कोण अशा प्रकारे यज्ञांचे यथाशास्त्र अनुष्ठान करणारा, स्वाभिमानी, अत्यंत ज्ञानी, धर्मांचे रक्षण करणारा, लक्ष्मीवान, सत्पुरुषांत अग्रगण्य आणि संतांचा सच्चा सेवक असू शकेल? सत्संकल्प करणाऱ्या परम साध्वी, श्रद्धा, मैत्री, दया इत्यादी दक्ष कन्यांनी मोठ्या आनंदाने त्याला नद्यांच्या पाण्याने अभिषेक केला होता. तसेच त्याची इच्छा नसतानाही गाय जसे आपल्या वासराला स्नेहाने पाहणावून दूध पाजते, त्याप्रमाणे पृथ्वीने त्याच्या गुणांवर संतुष्ट होऊन प्रजेला धन, रत्ने इत्यादी इच्छित वस्तू दिल्या होत्या. त्याला कोणतीही इच्छा नव्हती, तरी सुद्धा वेदोक्त कर्मांनी त्याला सर्व प्रकारचे भोग दिले. राजांनी युद्धभूमीवर त्याच्या युद्ध कौशल्याने संतुष्ट होऊन त्याला अनेक प्रकारच्या भेटी दिल्या आणि ब्राह्मणांनी त्याच्या धर्माचे संतुष्ट होऊन परलोकात मिळणाऱ्या आपल्या धर्मफळाचा 1/6 भाग त्याला दिला. त्याच्या यज्ञात मोठ्या प्रमाणावर सोमपान केल्याने इंद्रधुंद झाला होता. तसेच त्याने अत्यंत श्रद्धापूर्वक विशुद्ध आणि निश्चल भक्तिभावाने समर्पित केलेले यज्ञफल भगवान यज्ञपुरुषांनी साक्षात प्रगट होऊन ग्रहण केले होते. ज्यांच्या तृप्त होण्याने ब्रह्मदेवापासून देवता, मनुष्य, पशुपक्षी, वृक्ष आणि गवतांपर्यंतचे सर्व जीव तात्काळ तृप्त होतात, ते विश्वात्मा श्रीहरी सत्य नित्य रूप तृप्त असूनही राजश्री गय यांच्या यज्ञामध्ये तृप्त झाले होते. गय याला गयंतीपासून चित्ररथ, सुगती आणि अवरोधन नावाचे 3 पुत्र झाले. त्यापैकी चित्ररथाची पत्नी उरुणा हिच्यापासून सम्राटाचा जन्म झाला. सम्राटाला उत्कलेपासून मरीची आणि मरीचीला बिंदुमतीपासून बिंदुमान नावाचा पुत्र झाला. त्याला सरघेपासून मधुला सुमनेपासून वीरव्रत आणि वीरवत्राला भोजेपासून मंथू आणि प्रमंथू नावाचे 2 पुत्र झाले. त्यापैकी मंथूला सत्तेपासून भौवनाला दूषणेपासून त्वष्टाला विरोचनेपासून विरज आणि विरजाला विशूच्या नावाच्या पत्नीपासून शतजित इत्यादी 100 पुत्र व 1 कन्या झाली. विरजाविषयी हा श्लोक प्रसिद्ध आहे. ज्याप्रमाणे भगवान विष्णू देवतांची शोभा वाढवतात, त्याप्रमाणे हा प्रियवत वंश यामध्ये सगळ्यात शेवटी उत्पन्न झालेला राजा विरजाने आपल्या सुयशाने विभूषित केला होता. अध्याय 15 समाप्त.
अथ षोडशोध्याय. भुवन कोशाचे वर्णन. परीक्षित म्हणाला, जेथपर्यंत सूर्याचा प्रकाश आहे आणि जेथपर्यंत तारांगणासह चंद्र दिसतो, तेथपर्यंतच्या भूमंडळाचा विस्तार आपण सांगितला. मुनिवर्य, त्यातही आपण असेही सांगितले की महाराज प्रियवतांच्या रथाच्या चाकांच्या 7 खड्ड्यांपासून 7 समुद्र तयार झाले होते, ज्यांच्यामुळे 7 द्वीपांमध्ये हे भूमंडल विभागले गेले. आता मी या सर्वांचे परिमाण आणि इतर लक्षणांसह संपूर्ण विवरण जाणून घेऊ इच्छितो. कारण जे मन भगवंतांच्या या गुणमय स्थूल स्वरूपात तल्लीन होते, तेच त्यांच्या वासुदेव संज्ञा असलेल्या सर्व स्वयंप्रकाश निर्गुण ब्रह्मरूप सूक्ष्मतम स्वरूपामध्ये सुद्धा तल्लीन होणे शक्य आहे. म्हणून गुरुवर्य, याविषयी सविस्तर वर्णन करण्याची कृपा करावी. श्री शुकाचार्य म्हणाले, महाराज, भगवंतांच्या मायेचा गुणांचा विस्तार इतका विस्तार आहे की एखाद्या पुरुषाला देवतांचे इतके आयुष्य मिळाले तरी तो मन किंवा वाणीने याचा अंत लावू शकणार नाही. म्हणून आम्ही नाम, रूप, परिमाण आणि लक्षणांच्या द्वारा मुख्य मुख्य गोष्टी घेऊनच या भूमंडलाच्या वैशिष्ट्यांचा विचार करू. भूमंडल रूप कमलाच्या कोशाच्या ठिकाणी ही जी 7 द्वीपे आहेत, त्यापैकी सगळ्यात आतील जो कोश तेच जम्बूद्वीप आणि तेथेच आपण राहतो. याचा विस्तार 1,00,000 योजने आहे आणि हे कमलपत्राप्रमाणे गोलाकार आहे. यात 9,000 हजार योजने विस्तार असणारी 9 वर्षे आहेत आणि ती या सीमांचे विभाग करणाऱ्या अष्टपर्वतामध्ये वाटली गेली आहे. यांच्या मधोमध इलावृत्त नावाचे 10वे वर्ष आहे, ज्याला मध्यभागी कुलपर्वतांचा राजा मेरू पर्वत आहे. भूमंडल रूप कमळाचा जणू मधला गड्डा आहे. हा सर्व बाजूंनी संपूर्ण सुवर्णमय आहे आणि याची उंची 1,00,000 योजने आहे. शिखरावर याचा विस्तार 32,000 आणि तळाला 16,000 योजने आहे. तसेच हा 16,000 योजने त्या भूमीच्या आत घुसला आहे. इलावृत्त वर्षाच्या उत्तरेला अनुक्रमे नील, श्वेत आणि शृंगवार नावाचे 3 पर्वत आहेत, जे रम्यक हिरण्मय आणि कुरु नावाच्या वर्षाच्या सीमा दाखवतात. ते पूर्वेकडून पश्चिमेकडे खाऱ्या पाण्याच्या समुद्रापर्यंत पसरलेले आहेत. त्यापैकी प्रत्येकाची रुंदी 2,000 योजने आहे. तसेच लांबी पुढच्यापेक्षा अलीकडच्याचीच या क्रमाने 1 पेक्षा थोडी अधिक कमी आहे. त्याचप्रमाणे इलावृत्ताच्या दक्षिणेकडे एकापाठोपाठ एक निषद, हेमकूट आणि हिमालय नावाचे 3 पर्वत आहेत. नील इत्यादी पर्वतांप्रमाणे हे सुद्धा पूर्व पश्चिम पसरलेले आहेत आणि यांची उंची 10,000 हजार योजने आहे. यांनीच अनुक्रमे हरिवर्ष, किमपुरुष आणि भारतवर्षाच्या सीमांचे विभाग केले आहे. इलावृत्ताच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे उत्तरेला नील पर्वत आणि दक्षिणेला निषद पर्वतांपर्यंत पसरलेले गंधमादन आणि माल्यवान नावाचे 2 पर्वत आहेत. यांची रुंदी 2,000 हजार योजने आहे आणि ते भद्राश्व तसेच केतुमाल नावाच्या 2 वर्षांची सीमा निश्चित करतात. यांच्याखेरीज मंदर, मेरू मंदर, सुपार्श्व आणि कुमुद हे 4 पर्वत 10,000 हजार योजने उंची असलेले आणि तितकेच रुंद मेरू पर्वताच्या आधाराच्या खांबासारखे तयार झालेले आहेत. या 4 पर्वतांच्या वर त्यांच्यावरील निशाणाप्रमाणे अनुक्रमे आंबा, जांभूळ, कदंब आणि वड अशी 4 झाडे आहेत. त्यापैकी प्रत्येक 1100 योजने उंच असून त्यांच्या शाखांचा विस्तारही प्रत्येकी 100 योजने आहे. भरतश्रेष्ठा, या पर्वतावर अनुक्रमे दूध, मध, उसाचा रस आणि गोड प्राण्यांनी भरलेले 4 डोह आहेत. हे सेवन करणाऱ्या यक्ष किन्नरादी उपदेवांना स्वभावताच योगसिद्धी प्राप्त आहे. यांच्यावर अनुक्रमे नंदन, चैत्ररथ, वैभ्राजक आणि सर्वतोभद्र नावाची 4 दिव्य उपवने सुद्धा आहेत. यामध्ये मुख्य मुख्य देवगण अनेक अप्सरांचे नायक बनून त्यांच्यासह विहार करतात. त्यावेळी गंधर्वादी उपदेवगण त्यांच्या महिमांचे वर्णन करतात. मंदराचलावर देवांचा जो 1100 योजने उंचीचा आम्रवृक्ष आहे, त्यापासून पर्वत शिखरांप्रमाणे मोठमोठी आणि अमृतासारखी स्वादिष्ट फळे पडतात. ती जेव्हा फुटतात तेव्हा त्यातून अतिशय सुगंधित आणि मधुर लाल लाल रस वाहू लागतो. तोच अरुणोदा नावाच्या नदीतून वाहत जातो. ही नदी मंदराचलाच्या शिखरावरून उगम पावून आपल्या पाण्याने इलावृत्ताच्या पूर्वेकडील भाग भिजवते. श्री पार्वतीच्या दासी असणाऱ्या यक्षपत्न्या या पाण्यात स्नान करतात. त्यामुळे त्यांच्या अंगातून असा सुगंध येतो की त्याला स्पर्श करून वाहणारा वायू त्यांच्या 4ही बाजूंचा 10,000 योजनेपर्यंतचा सर्व प्रदेश सुगंधित करतो. याचप्रमाणे जांभूळ वृक्षापासून हत्तीच्या आकाराची बहुतेक बिनबियांची मोठमोठी फळे गळून पडतात.
खूप उंचावरून पडल्याने ती फुटून जातात. त्यांच्या रसापासून जंबू नावाची नदी उत्पन्न होऊन मेरू मंदर पर्वताच्या 10,000 योजने उंच शिखरावरून खाली येऊन इलावृत्ताचा दक्षिण भूभाग भिजवते. त्या नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवरील माती त्या रसाने भिजवून नंतर जेव्हा वारा आणि सूर्याच्या संयोगाने ती वाळून जाते, तेव्हा तिचेच देवलोकाला विभूषित करणारे जांबूनद नावाचे सोने बनते. देवगंधर्व इत्यादी आपल्या तरुण स्त्रियांसह मुकुट, कंकण, करदोटा इत्यादी दागिन्यांच्या रूपाने हे धारण करतात. सुपार्श्व पर्वतावर जो विशाल कदंब वृक्ष आहे, त्याच्या 5 डोलीपासून मधाच्या 5 धारा वाहतात. त्यांची रुंदी 5 वावांनी एवढी आहे. या सुपार्श्वच्या शिखरावरून वाहत येऊन इलावृत्ताच्या पश्चिम भागाला आपल्या सुगंधाने सुवासिक करतात. जे लोक हे मधुपान करतात, त्यांच्या मुखातून निघालेला वायू आपल्या चारी दिशांना 100-100 योजनेपर्यंत याचा सुगंध पसरवतात. तसेच कुमुद पर्वतावर जो शतवल्श नावाचा वटवृक्ष आहे, त्याच्या पारंब्यापासून खालच्या बाजूला वाहणारे अनेक नद निघतात. ते सर्वच्या सर्व इच्छेनुसार भोग देणारे आहेत. त्यापासून दूध, दही, मध, तूप, गूळ, अन्न, वस्त्र, शय्या, आसन, अलंकार इत्यादी सर्व पदार्थ मिळू शकतात. हे सर्व कुमुदाच्या शिखरावरून वाहत येऊन इलावृत्ताच्या उत्तरेकडील भाग भिजवतात. त्यांनी दिलेल्या पदार्थांचा उपभोग घेतल्याने तेथील प्रजेच्या त्वचेला सुरकुत्या पडणे, केस पिकणे, थकवा येणे, शरीरातून घाम येणे, तसेच दुर्गंध येणे, वृद्धापकाळ, रोग, मृत्यू, सर्दी, उष्णतेचा त्रास, शरीर कांतीहीन होणे, अवयव मोडणे इत्यादी कष्ट कधीही होत नाहीत आणि त्यांना जीवनभर पुरेपूर सुख प्राप्त होते. कमल पुष्पांच्या गड्ड्याच्या चारही बाजूंना जसे केसर असतात, त्याचप्रमाणे मेरूच्या मुळाशी त्याच्या चारही बाजूंना कुरंग, कुरर, कुसुंब, वैकंक, त्रिकूट, शिशिर, पतंग, रुचक, निषद, श्रीनिवास, कपिल, शंख, वैदुर्य, जारुदी, हंस, वृषभ, नाग, कालंजर, नारद इत्यादी 20 पर्वत आहेत. याशिवाय मेरू पर्वताच्या पूर्वेकडे जठर आणि देवकूट नावाचे 2 पर्वत आहेत, जे 18,000 योजने लांब आणि 2,000 योजने रुंद आणि उंच आहेत. याचप्रमाणे पश्चिमेकडे पवन आणि पारियात्र, दक्षिणेकडे असलेले कैलाश आणि करवीर पूर्वेकडे पसरले आहेत. तसेच उत्तरेकडे त्रिशृंग आणि मकर नावाचे पर्वत आहेत. या 8 पर्वतांनी चारी बाजूंना वेढलेला सुवर्णगिरी मेरू अग्नीप्रमाणे झगमगत असतो. असे सांगतात की मेरू पर्वताच्या मधोमध चौरस आकाराची आणि 1 कोटी योजने विस्तार असलेली भगवान ब्रह्मदेवांची सुवर्णमय नगरी आहे. तिच्या खालच्या बाजूला पूर्वादी 8 दिशा आणि उपदिशांमध्ये त्यांचे अधिपती इंद्र इत्यादी 8 लोकपालांची 8 नगरे आहेत. ते आपापल्या स्वामींप्रमाणे त्या त्या दिशांना आहेत. तसेच विस्ताराने ब्रह्मदेवाच्या नगरीच्या 1/4 आहेत. अध्याय 16वा समाप्त.